कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे। श्री श्री राधा दामोदर की जय। श्री श्री गौर निताई की जय। श्रील प्रभुपाद की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताई गौर प्रेमानंदे हरे हरे। जय राधा माधव कुंज बिहारी। राधा माधव कुंज बिहारी। गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन ब्रज जन रंजन। यशोदानंदन ब्रज जन रंजन। यमुना तीर यमुना तीर वनचारी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। श्री कृष्ण चैतन्य श्री अद्वैत गदाधर। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम
Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare, Hare Krishna, Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Rama, Rama Rama, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Rama, Hare Rama, Rama Rama, Jaya Radha Damodara, Radha Damodara Radhe. Jaya Gauranitai, Gauranitai, Jaya Gauranitai. Jaya Lakshmi Narasimha, Jaya Lakshmi Narasimha, Lakshmi Narasimha, Jaya Lakshmi Narasimha. Jaya Prahlad Maharaj, Prahlad Maharaj, Jaya Prahlad Maharaj. Prabhupada, Prabhupada, Jaya Jaya Prabhupada. Nitai Gaur Hari Bol, Hari Bol, Hari Bol, Hari Bol. Shri Harinam Sankirtan ki jai, Shri Shri Radha Damodar ki jai, Shri Shri Gaur Nitai ki jai, Shri Lakshmi Narasimha Deva ki jai, Samaveta Gaura Bhakta Vrinda ki jai, Nitai Gaura Premanande. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. Narayanam Namaskrityam
नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम्बुधिरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम् कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या या रविवारी या सत्संग कार्यक्रमामध्ये। आणि आपल्या सर्व भक्तांसोबत आज जी उन्हाळी शिबिर झाली गेल्या 12 तारखेपासून कालपर्यंत, त्या उन्हाळी शिबिरमध्ये सहभाग घेतलेले सर्व विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचं देखील हार्दिक स्वागत आहे। हे आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन श्री श्री राधा दामोदर मंदिर किंवा व्रजधाम या नावाने प्रसिद्ध असलेली हे एक इस्कॉनची शाखा। आणि या शाखेद्वारे फक्त लहान मुलांनाच नाही तर लहान मुलं, युवक, कॉर्पोरेट जे जॉब करणारे, मोठमोठ्या पदावरती असणारे आणि सर्वांसाठी ABC पासून Z पर्यंत सर्वांसाठी कृष्ण भावनामृत आंदोलन आहे। जसं प्रल्हाद महाराज आपल्या मित्रांसोबत ज्यावेळी खेळत होते त्यावेळी प्रल्हाद महाराजांनी आपल्या मित्रांना सांगितलं, कौमारम आचरेत प्राज्ञो धर्मान भागवतानिह दुर्लभम मानुषम जन्म तदप्य ध्रुवम अर्थदम। हे मुलांनो, आता आपण खेळण्यासाठी एकत्रित तर तुम्ही आलात, पण ही वेळ किंवा ही आयु खेळण्यासाठी नाही तर भगवान नारायणाची भक्ती करण्यासाठी आणि आध्यात्मिक जीवन स्वीकारण्याची ही वेळ आहे। कौमारम आचरेत प्राज्ञो, कुमार अवस्था म्हणजे वयाची आयु किंवा एक मुलाची आयु 5 वर्षापासून जी प्रारंभ होते तेव्हापासून भगवंतांची भक्ती करण्यासाठी सांगितलेलं आहे। आपल्याला वाटतं भगवंतांची भक्ती तर म्हातारपणी करायची आहे, जवानीत काय करायची भक्ती? जवानीमध्ये तर शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, डॉक्टर बनायचं आहे, कुणाला पायलट बनायचं आहे। पण आपण कुठंही असलो तरी त्याची शाश्वती किंवा स्थिरता नाही आहे। 1 वर्षापूर्वी जेव्हा पहलगाममध्ये जेव्हा गोळीबार झाला त्यावेळी सगळे जमिनीवर होते। जेव्हा टायटॅनिक पाण्यामध्ये बुडली तेव्हा ते पाण्यात होते। आणि गेल्या 1 वर्षापूर्वी जेव्हा अहमदाबादमध्ये एअर इंडियाची फ्लाईट भस्मसात झाली त्यावेळी ते आकाशात होते। जमिनीवर असो, पाण्यावर असो किंवा आम्ही आकाशात असो, कुठंही गेली तरी स्थिरता नाही। आणि म्हणून प्रल्हाद महाराज म्हणतात की म्हातारपण येण्याची वाट बघायची आवश्यकता नाही। कारण प्रत्येक जण ह्या जगामध्ये जन्म घेतलेला व्यक्ती हा जन्मताच त्याचे जे श्वास आहेत ते श्वास पूर्णपणे घेऊन आलेला आहे आणि लिमिटेड आहेत प्रत्येकाकडे। आणि प्रत्येकाजवळ जे मोजून दिलेले तितकेच त्याचे श्वास बालपणापासून म्हातारपणापर्यंत आहेत। आपण एका तरुणाला जरी विचारलं, एक 10-16 वर्षाच्या मुलाला जरी, हाऊ ओल्ड आर यू, तो म्हणतो आय एम 16 इयर्स ओल्ड, मी 16 वर्षाचा म्हातारा आहे। ओल्ड म्हणजे म्हातारा। 10 वर्षाचा म्हातारा असो किंवा 16 वर्षाचा असो किंवा 60 वर्षाचा असतो, हाच प्रश्न विचारतो की नाही, हाऊ ओल्ड आर यू, तुमचं वय किती आहे?
मग तो सांगतो आय एम 16 years ओल्ड ओनली. मी फक्त 16 वर्षाचा म्हातारा आहे. पण तो म्हातारा 16 वर्षाचा असो किंवा 60 वर्षाचा असो. कौमारम आचरे प्राज्ञो धर्मान भागवतानिह. एका व्यक्तीनं वयाच्या 5 वर्षापासून भगवंतांची भक्ती किंवा आध्यात्मिक जीवनाचा प्रारंभ करणं आवश्यक आहे. धर्मान भागवतानिह, हा भागवत धर्माचं पालन करणं. कारण हा मनुष्य जन्म जरीही नश्वर जरी असला तरी तो अर्थपूर्ण आहे. आणि या मनुष्य शरीरामध्येच आध्यात्मिक जीवन, भगवंतांची भक्ती, भगवंतांचं नामस्मरण, भगवंतांचं दर्शन, भगवंतांची कथा, भगवंतांविषयी ऐकणं, जे काही असेल ते आपण फक्त मनुष्य जीवनामध्येच करू शकतो. आपण इथं प्राण्यांना शिबिरमध्ये आमंत्रण दिलेलं का? हरे कृष्ण मंदिरातर्फे शिबिर होणार आहे, उन्हाळी शिबिर. तुम्हाला पण सुट्टी आहे. मांजर, कुत्रे, बकरी, शेळ्या या सर्वांनी या. तुम्हाला पण काहीतरी चांगले संस्कार वर्ग शिकवले जातील, भगवद्गीतेचे श्लोक शिकवले जातील, किंवा आध्यात्मिक जीवनामध्ये काय करावं ते शिकवलं जाईल. भगवंतांविषयी ड्रेस कॉम्पिटिशन केले जातील. प्राण्यांना नाही बोलवलं, फक्त मनुष्य प्राण्यांनाच बोलवलेलं आहे. कारण मनुष्यामध्ये एक विशेष गुण जो आहे, ती चेतना किंवा विकसित बुद्धी, ती फक्त मनुष्य प्राण्यामध्ये प्राप्त केली जाते. इतर कोणत्याही जीवनामध्ये ती विकसित बुद्धी नाही. पण मनुष्य आहार, निद्रा, भय आणि मैथूनमध्ये लागल्यानंतर त्याला वाटतं हेच जीवन आहे, त्याच्या पलीकडं काहीही नाही. 4 गोष्टी ज्या आहेत आपल्यामध्ये आणि प्राण्यांमध्ये, ज्या समानता किंवा साम्य ज्याच्यामध्ये आहे, त्या सांगितलेल्या आहेत. आहार, निद्रा, भय आणि मैथून, 4 गोष्टी. आहार म्हणजे आपण भोजन करतो. आपणही भोजन करतो, प्राणी भोजन करतात. आपल्याला फक्त मग चांगलं इटालियन, कॉन्टिनेंटल, चायनीज, साऊथ इंडियन किंवा विशिष्ट प्रकारचं भोजन आपल्याला जे प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार. पण वैदिक काळामध्ये स्वयंपाक म्हणजे स्वतः कुकिंग करून खाणं, त्याला म्हटलेलं आहे स्वयंपाक. पाक म्हणजे कृती, स्वयं म्हणजे स्वतः. आपण नाव तर म्हणतो स्वयंपाक करतो स्वयंपाक करतो, पण स्वयंपाक करणारे वेगळे असतात आणि खाणारे वेगळे असतात. स्वयंपाकी म्हणजे स्वतःसाठी जो स्वतः कुकिंग करून भोजन करणारा. कारण ज्यावेळी तो भोजन बनवतो त्याची मानसिक चेतना किंवा त्याचे विचार जे आहेत त्या भोजनामध्ये प्रवेश करतात. जेव्हा तो भोजन बनवत असतो त्यावेळी त्याचे जे विचार, त्याची चेतना, त्याची भावना जी आहे त्या भोजनामध्ये परावर्तित होते. आणि म्हणून सांगितलेलं आहे कुकिंग करणाऱ्यांवरती कधी रागावू नका. कारण त्याच्यावर जर रागवलं, एक तर ते रागाने कुकिंग करणार आणि क्रोधामध्ये जर काही टाकलं तर मग राम नाम सत्य आहे. विषबाधा झाली आणि मग शेवटी अंतिम संस्कार. आणि म्हणून वैदिक सभ्यतेमध्ये स्वयंपाकी, स्वतः कुकिंग करून भोजन करणारे आजही कित्येक जण आहेत. आजच्या जगामध्ये देखील आपल्याला वाटते कुठं महाराज भेटणार आहेत असे. आजही कित्येक असे संप्रदायामध्ये, विशेष करून मध्व संप्रदाय, श्री संप्रदाय, याच्यामध्ये असणारे गृहस्थ देखील ते स्वतः कुकिंग करून त्यांचं सकाळी गायत्री, जाप, त्यानंतर सेवा, अर्चा विग्रहांचं पूजन, यज्ञ, नित्य होम सर्व झाल्यानंतर भोजन स्वतः कुकिंग करून नैवेद्य अर्पण करून भगवंतांचा महाप्रसाद ते स्वीकार करतात. पण प्राणी कुठेही रस्त्यावरती किंवा कुठेही काही टाकलेलं त्यांना कळत नाही. त्यांच्यामध्ये ती विकसित चेतना नसल्यामुळे ते अन्न खराब झालेलं आहे की नासलेलं आहे की शिळं आहे त्यांना काहीच कळत नाही. आपल्याला कळतं सकाळी संध्याकाळी शिळा आहे, किंवा आज रात्रीचा भात उद्या सकाळी शिळा भात म्हणतो आपण. पण त्यांना काय नाही, फक्त त्यांना भोजन करून पोट भरण्यासाठी त्यांची एकच चिंतन की पोट भरलं पाहिजे बस. तर हा पहिली साम्यता आहार. दुसरा आहे निद्रा
म्हणजे झोप. आपणही झोपतो आणि प्राणीही झोपतात. एवढंच की प्राणी प्रवचनात झोपत नाहीत, आपण प्रवचनात सुद्धा झोपतो. ते कधी बोलते वेळी किंवा प्रवचनात कधी झोपत नाहीत. तर प्राणी जे आहेत तेही झोपतात, आपणही झोपतो. साम्यता एकच आहे. पण आपण ज्यावेळी झोपतो त्यावेळी व्यवस्थित सुविधा, गादी, पंखा, AC, कूलर, सर्व काही व्यवस्था असते. आणि प्राणी कुठेही मग रस्त्यावरती, जसं मराठीत एक म्हण म्हणायची पूर्वीच्या काळी, सामिती, ज्याला तेलुगूमध्ये सामिती म्हणतात ना, म्हण. तर भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जो भूक लागते त्यावेळी कोंडा म्हणजे जे गव्हाचं वरची साल जी असते तो सुद्धा गोड लागतो. आणि झोप आली की दगडावर डोकं ठेवून सुद्धा व्यक्ती झोपी जातो. पण ॲडव्हान्समेंट किंवा प्रगतिशील व्यक्तीसाठी मग जॅपनीज जे मॅट्रेस आहे किंवा स्लीप वेल मॅट्रेस आहे, ती विशिष्ट पद्धतीची गादी आणि मग ती उशी, त्यांना त्याची आवश्यकता आहे. पण एकदा व्यक्ती झोपल्यानंतर तो व्यक्ती आहे, राजा भोज आहे की रस्त्यावरचं एखादं कुत्रं जरी आहे, त्यांना काही लक्षात राहत नाही. झोपला तो संपला. आणि भगवंतांची कृपा आहे की भगवंत आपल्याला उठवतात. आणि जर भगवंतांनी सकाळी उठवलं नाही तर मग 4 लोक उचलून घेऊन जायसाठी तयार असतात. आहार, निद्रा. तिसरा आहे भय. भय म्हणजे भीती. प्रत्येक व्यक्तीला भीती आहे. माणसाला पण भीती आहे, प्राण्यांना पण भीती आहे. आपल्याला भीती आहे म्हणून गोदरेजचे कपाट आहेत, सेफ्टी लॉकर्स आहेत, बँक आहेत, रिझर्व्ह बँक आहे, आणि मोबाईल कुणी उघडून त्याच्यामध्ये पॅटर्न आहे, फेस लॉक आहे. प्रत्येकाला भीती आहे. प्राण्यांना पण भीती आहे. मग त्यांना भगवंतांनी दिलेली आहे शक्ती पळण्याची, गती दिलेली आहे, विषारी दात दिलेले आहेत, त्यांना सुद्धा भीती आहे. तेही आपलं रक्षण करण्यासाठी तडपडत असतात. स्वतः रक्षण करण्यासाठी त्यांची चाहूल लागलेली असते. आणि चौथा आहे मैथून, मुलांना जन्म देणं. स्त्री आणि पुरुष एकत्र येऊन मुलांना ज्या पद्धतीनं जन्म देतात त्याच पद्धतीनं प्राणी, नर आणि मादा एकत्रित येऊन मुलांना जन्म देतात. पण फरक इतका आहे की आपण मुलांना जन्म दिल्यानंतर मनुष्य प्राणी इतका स्वतःला सुशिक्षित किंवा सुसंस्कृत म्हणतो, पण मुलांना जन्म दिल्यानंतर त्यांना जर बाळगण्याची इच्छा नसेल तर मग रेल्वे स्टेशन आणि कचरा कुंडीजवळ सोडून जातो. आणि प्राणी त्यांची विकसित चेतना नसली तरी सुद्धा ते आपल्या प्राण्यांना, आपल्या बाळाला सदैव आपल्या सोबत ठेवतात, कोणतीही परिस्थिती असो. मग त्यांची हलाखीची परिस्थिती असो, गरिबी असो, काही असो, स्वतः. मांजर बघा, जे मांजर, त्या मांजराचं मुख जे आहे किंवा दात जे आहेत, एका उंदरासाठी साक्षात मृत्यूचं द्वार आहे. पण तेच मांजर आपल्या पिलाला दाताने उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातं. माकड स्वतः आपल्या पिलाला सदैव पाठीवर बसून घेतलेलं असतं. ऑस्ट्रेलियामध्ये जो कांगारू नामक प्राणी आहे त्याच्या पोटातच पिशवी असते, एक ऑटोमॅटिक पिशवी आहे. जसं आजकाल मुलांना लटकून घेऊन जातं आई किंवा वडील, असं बसवलेलं असतं मुलांना. अगोदर पाठीवर बसवायचे, तर समोर बसवतात. एक असा बेल्ट वगैरे लावला की ते लहान बाळाला दोन्ही पाय बाहेर येतात आणि बसून घेऊन जातात. कांगारूला ती भगवंतांनी नैसर्गिकरित्या पिशवी दिलेली आहे आपल्या पिलाला त्याच्यात ठेवून घेऊन पळण्यासाठी. तर ह्या 4 गोष्टी ज्या आहेत समान आहेत. पण धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेण हेन पशुभीर समान. पण धर्म जो आहे, भगवंतांची भक्ती किंवा आध्यात्मिक जीवन ज्याला म्हणतो, तो एक असा विशेष आहे जो फक्त मनुष्यामध्येच प्राप्त केला जाऊ शकतो, प्राण्यांमध्ये नाही. इतकी वर्ष झाली या ठिकाणी आपण जे एकत्रित झालेलो आहे, कोणी 50 वर्षाचे आहे, कोणी 60 आहे, कोणी 35 आहे, कोणी 40 आहे, कोणी 20 आहे, कोणी 18 आहे. आपण जीवनात कधी ऐकलंय का मांजरांसाठी भागवत कथा झाली, कुत्र्यांसाठी हरिनाम पारायण झालं किंवा ज्ञानेश्वरीचं पारायण झालं? नाही. जे कधी क्वचित एखादं जे कुत्रं किंवा एखादं मांजर, त्याची विकसित चेतना जर प्रगतिशील असेल आणि जर भगवंतांची भक्ती केलेली आहे, पण काही भक्ती काही अंश मात्र राहिलेली आहे आणि ती भक्ती पूर्ण करण्यासाठी त्याला तो प्राण्याचं शरीर
जर प्राप्त झालेलं असेल तर मग ते भगवंतांच्या संपर्कात येतं. जसं एक महाराष्ट्र पदयात्रेमध्ये कुत्रं होतं. ते कुत्रं पदयात्रेसोबत चालत जायचं. प्रत्येक दिवशी जिथं जाते त्याला किती वेळा हाकलायचा प्रयत्न केला पण जातच नव्हतं. दररोज महाराष्ट्र पदयात्रा निताई गौरसुंदर सोबत रथासोबत जायचं. संध्याकाळी गावात भक्त जिथं हरिनाम करायचे त्यांच्यासोबत, रात्री झोपायला त्यांच्यासोबत, मंगल आरतीमध्ये. आणि काळांतरानं त्यानं शरीर सोडलं आणि मग त्याला पुन्हा मनुष्य जन्म तर आहेच. शुचिनाम श्रीमताम गेहे योगो भ्रष्टो जायते. भगवद्गीतेत सांगतात, जो व्यक्ती थोडीफार भक्ती जी राहिलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी त्याला एका श्रीमंत कुटुंबामध्ये किंवा भगवत भक्तांच्या घरी त्याला जन्म प्राप्त होतो. आणि म्हणून ही जी जन्म घेतलेली मुलं जी आहेत लहानपणीच आध्यात्मिक जीवनावरती किंवा आध्यात्मिक जीवनाजवळ ते हळूहळू वळू लागतात. ही कोणी साधारण मुलं नाही आहेत. आजकाल भौतिक संसारात बघा की प्रत्येक लहान मुलाला सुद्धा त्यांचे आई वडील, पाहुणे, एक नंगा नाच जो चालू आहे, पिक्चरची गाणी, डीजे, त्याच्यावर नाचवलं जातं. पण या ठिकाणी एक विरुद्ध आपण पाहतो. लहान मुलं आहेत, त्यांना आध्यात्मिक जीवनाकडं त्यांचा एक कल लागलेला आहे किंवा आध्यात्मिक जीवन त्यांना आवडू लागलेलं आहे. लहान वयामध्येच त्यांना श्लोक कंठस्थ होऊ लागले. कंठ अस्थ म्हणजे या ठिकाणी धारण करणं. इथं धारण म्हणजे त्यांना तोंडपाठ झालेला. आपण म्हणतो तोंडपाठ, खरं संस्कृत शब्द आहे कंठस्थ, कंठामध्ये धारण केलेलं. जसं नीळकंठ झाले शिवजी, हलाहल विष धारण केल्यानंतर त्यांनी हलाहल विष त्या कंठापासून खाली जाऊ दिलं नाही. जर ते खाली गेलं असतं तर ते कष्टदाह झाला असता. आणि म्हणून त्यांनी फक्त कंठामध्ये धारण केलं आणि कंठ निळा झाला. आणि म्हणून नीळकंठ नाम प्रसिद्ध जाहले. तर ते भगवंतांची आसक्ती किंवा भगवंतांजवळ आध्यात्मिक जीवनामध्ये जी मुलं आकर्षित होतात. आणि प्रभुपाद आमच्या संस्थेचे जे संस्थापक आचार्य आहेत, अभय चरणारविंद भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद, ज्यांची मूर्ती किंवा विग्रह या ठिकाणी आहेत, ते म्हणायचे ही मुलं कोणी साधारण मुलं नाही आहेत. दे आर वैकुंठ चिल्ड्रन्स, दे आर नॉट ऑर्डिनरी चिल्ड्रन्स. ही वैकुंठातून आलेली मुलं आहेत, ही साधारण नाही. कारण त्यांची राहिलेली भक्ती, जसं म्हणालो, शुचिनाम श्रीमताम गेहे योगो भ्रष्टो जायते. आध्यात्मिक जीवनाच्या मार्गावरती पथभ्रष्ट झाले काही कारणास्तव आणि त्यांना हा पुन्हा मनुष्य शरीर प्राप्त झालं आणि राहिलेली भक्ती पूर्ण व्हावी यासाठी. आणि जी राहिलेली भक्ती पूर्ण करून मग ते भगवंतांच्या धामात जाऊ शकतात. आणि म्हणून या मुलांना लहानपणापासून आध्यात्मिक जीवनाचा वारसा किंवा आध्यात्मिक जीवन त्यांना प्रदान करणं एका मातापित्याचं सगळ्यात महत्त्वपूर्ण कर्तव्य आहे. आपण त्यांना शिकवतो, मोठं कर्तव्य आहे त्यांना शिकवणं, त्यांची काळजी घेणं, त्यांचं पोट भरणं, त्यांना कपडे, लत्ता, अन्न, वस्त्र, निवारा सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण त्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं एक आहे ते म्हणजे आपली संस्कृती त्यांना शिकवणं. जर आपण मुलांना सुशिक्षित बनवलं तर ते काही वेळासाठी चांगले राहतात. पण सुसंस्कृत जर बनवलं तर जीवनभर ते चांगले राहतील. जसं एखाद्या मुलाला खेळणी नाही दिलं तर ते थोडा वेळ रडतं. जसं गड्डा जत्रा आहे किंवा कुठे बाहेर जर गेलं, खेळणी दिसली, मला पाहिजे मला पाहिजे, ते रडू लागतं, खेळणी मागतं. आणि नाही दिलं मग थोड्या वेळानंतर मग शांत होतं. एखादं 5 रुपयाचं आईस्क्रीम घेऊन दिलं की विसरून जाते लगेच खेळणी. त्याच पद्धतीनं शिक्षण आपण शिकवत असताना आपली ती मोठी जबाबदारी किंवा कर्तव्य आहे त्यांना सुशिक्षित बनवणं. पण त्याबरोबर त्यांना सुसंस्कृत बनवणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. सुशिक्षित बनवलं तर ते समाजाचे होतील, सुशिक्षित बनवलं तर ते उद्योगपती होतील, इंजिनियर होतील, डॉक्टर होतील. पण सुसंस्कृत बनवलं तर ते तुमचा मुलगा होतील, भविष्यात ते कोणाचे तरी पती होतील, कोणाची तरी पत्नी होईल, ते सुसंस्कृत बनवलं तर. आणि जोपर्यंत आपण सुशिक्षित समाज आणि सुशिक्षित फक्त ज्ञान, त्याला विज्ञानाचा आधार जर नसेल तर बघा कोणीच राहत नाही घरात. जेव्हा आपण आपल्या मुलांना शिकवतो
की आई वडिलांची काळजी कशी घ्यायला पाहिजे, आजी आजोबांची काळजी कशी घ्यायला पाहिजे. जे आपले मुलांना आपण संस्कृती देतो ते बघत 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 शिकतात आणि आई वडील जेव्हा आपण म्हातारे होतो त्यावेळी त्यांच्या मुलांना ते संस्कार देतात. आपण जर आपल्या आई वडिलांना जर काळजी घेत नसेल तर ते मुलं शिकतात आणि ते जेव्हा मोठे होतील तेव्हा आपल्याला घरातून बाहेर हाकलून घालतात किंवा वृद्धाश्रमामध्ये ठेवलं जातं. वृद्धाश्रम किंवा हा जो घटस्फोट, डायव्होर्स आपल्या वैदिक संस्कृतीमध्ये नाहीच आहे. हे शब्दच नाही, ते शब्द आत्ता तयार झालेले आहेत. सनातन धर्मामध्ये हे घटस्फोट किंवा डायव्होर्स किंवा वृद्धाश्रम हे शब्दच आपल्याला कोणत्याही भागवतामध्ये, कोणत्याही पुराणामध्ये कधीही सापडणार नाहीत, कधीच नाही. कारण त्याची आवश्यकता किंवा त्याची असा पद्धतीच नव्हती. 4च आश्रम होते, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. आणि 4 वर्ण, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. हे मधले जे मार्ग आहेत, आजकाल जे लोकांना वाटते की आम्ही लग्न पण नाही करणार, आम्ही असंच बॅचलर राहणार, हा आश्रमच नाही आहे, मध्यस्थ आश्रमच नाही आहे किंवा ब्रह्मस्थ ज्याला आपण म्हणू शकतो. ना ब्रह्मचारी ना गृहस्थ, ब्रह्मस्थ. ना ब्रह्मचारी आहे ना गृहस्थ आहे, असं कुठं आश्रमच नाही आहे. आश्रम म्हणजे ब्रह्मचारी आश्रम जो गुरूंच्या आश्रमामध्ये गुरूंच्या प्रसन्नतेसाठी राहणं आणि आध्यात्मिक जीवनाबरोबर राजकीय शास्त्र, राजनीती, अर्थशास्त्र, व्यापार इत्यादी शिकणं. बघा, प्रभू रामचंद्र असो, प्रभू कृष्ण असो किंवा कुणी असो, प्रत्येकाने गुरुकुलमध्ये जाऊन आपल्या गुरूंकडून आध्यात्मिक जीवनाबरोबर सर्व अर्थशास्त्र, सामाजिक शास्त्र, विज्ञान सगळं शिकलेलं आहे. असं नाही की फक्त गुरुकुलमध्ये फक्त आपल्याला भगवंतांची भक्ती शिकवली जाते, पण जे सत्य आहे ते शिकवलं जातं. भौतिक संसारामध्ये आपल्याला फक्त पैसे कमवण्यासाठी थोडंफार जे लागतात त्या गोष्टी शिकतो. आजकाल इतके आपण इंजिनियर बनतो, मोठमोठे सायंटिस्ट बनतो, जे आपण शिकलेलं आहे पैसे कमवताना त्याचा काहीही कधी उपयोग होत नाही. मग ते अल्जिब्रा असो, सायंटिटा असो, कॉस्टिटा असो, स्टॅटिस्टिक्स असो, कधी येते का उपयोगात? कधीच नाही. A² B² कधी रेग्युलर जीवनात, कधी दैनंदिन जीवनात येते? कधीच नाही. ते फक्त आपल्याला जोपर्यंत पैसे कमवण्यासाठी, एक स्थिरता प्राप्त करण्यासाठी. पण आध्यात्मिक जीवनामध्ये फक्त मनुष्य शरीर नाही, हे मनुष्य शरीराचा अंत झाल्यानंतर पुढील जीवनाचा सुद्धा मार्ग याच्यामध्ये शिकवला जातो. मेल्यानंतर फक्त राम नाम सत्य है, हे मेल्यानंतर आपण म्हणून चालत नाही. जसं एखादा मुलगा आपल्या वडिलांसोबत चाललेला आणि वडिलांनी मुलग्याला हात धरून ज्यावेळी ते रस्त्यावरून चाललेले, तर एका रस्त्यावर त्याच ठिकाणी एक अंत्ययात्रा चाललेली होती. अंत्ययात्रा म्हणजे एक व्यक्ती मेलेला होता आणि त्याला 4 जण घेऊन स्मशानात चाललेले होते आणि सगळे ओरडत होते, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. मग तो मुलग्याने विचारलं, बाबा सगळेजण म्हणतायत राम नाम सत्य आहे, पण तो वरती झोपलेला व्यक्ती म्हणत नाही राम नाम सत्य आहे. म्हटले, अरे बाळा, तो मेलेला आहे, तो म्हणू शकत नाही. म्हटले, मग आपण पण मेलेलो, आपण तरी कुठं रामाचं नाव घेतोय? वा, मुलं ही देवाघरची फुलं जी आपण म्हणतो, कारण निरागस किंवा त्यांच्या हृदयामध्ये निरागसता किंवा शुद्धता जी आहे, ते लगेच आपल्या वडिलांना लगेच दुसरा पलटून प्रश्न विचारला. म्हटलं, आम्ही पण मग मेलेलो, आम्ही कुठं रामाचं नाव घेतोय? सगळेजण घेतात, आम्ही घेत नाही म्हणजे आपण पण मग मेलेलो आहोत. ही आहे संस्कृती. संस्कार ज्यावेळी दिले जातात त्या संस्काराच्या आधारावर संस्कृती तयार होते आणि शिक्षणाच्या आधारावरती तो व्यक्ती सुशिक्षित बनतो. आणि सगळ्यात पहिला गुरु जो घरामध्ये जर कुणी असेल तर त्यांची आई बनते. म्हणून माता भगिनींना सगळ्यात मोठी जबाबदारी आहे की आपल्या उपस्थितीत आपण मुलांना कशा पद्धतीनं तयार करतो. जसं एक साधू होता आणि साधूजवळ 2 पोपटाची पिलं होते. त्या साधूनं विचार केला, म्हटले, मी काय करणार हे 2?
साधूचं जीवन आहे म्हटलं पोपटांना कुठं सांभाळ, भगवंतांची भक्ती करायची आहे. त्या पोपटांना खाणं पिणं पिंजरा त्यांचा निवास त्यापेक्षा देऊन टाकू. रस्त्यावरून चाललेला एक व्यक्ती दिसला, सज्जन होता, सद्गृहस्थ, त्याला एक पोपट दिला. पुढं गेला एक गुंडा प्रवृत्तीचा व्यक्ती होता, त्याला पण देऊन टाकला. म्हणजे काय करणार, घेऊन टाक पोपट. काळांतरानं काही वर्षानंतर तो साधू पुन्हा त्या गावात आला आणि त्या गावात आल्यानंतर त्या सद्गृहस्थाच्या घरी ज्यावेळी गेला त्यावेळी तो पोपट म्हणाला, राम राम, या बसा. पोपट सुद्धा बोलतात कारण का ते ऐकत असतात, प्रत्येक वेळेला त्यांची प्रॅक्टिस होते. या बसा राम राम. काळांतरानं थोडं पुढं गेला, त्या डाकूच्या घरी पोचला, तिथं पण पोपट होता पिंजरात. तो माणसाला बघितल्यानंतर लगेच काट डाल, फोड डाल, मार डाल. कारण जसं संगती त्या पोपटाला प्राप्त झाली त्या पद्धतीनं. आणि तसंच आपण म्हणतो मुलं बिघडू लागलेली आहेत. कुठं कलियुग वाढत चाललेलं आहे. कलियुगामध्ये मुलं बिघडवणारे तर आपणच आहे. आपणच त्यांना कधीही बसून भगवंतांविषयी, प्रभू रामचंद्राविषयी, कधी कृष्णाविषयी सांगितलेलं कधीच नाही. आपण त्यांना काही झालं की मोबाईल हातात दिला, ते मोबाईलवर काय करतायत, कोणत्या वस्तू पाहतायत, चांगल्या आहेत की अश्लील आहेत की आतंकवादी आहे, काहीच नाही. मोबाईल दिला, मुलं खेळत असतात बस. एक शेवटचे राजा आणि ऋषी होऊन गेले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शेवटचे राजा आणि ऋषी, राजर्षी त्यांना म्हटलं जातं. राजा आणि ऋषी एकत्रित होतात त्यावेळी त्यांना राजर्षी म्हटलं जातं. कारण ते राजा पण होते आणि ऋषी पण होते. ज्यावेळी तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी ते गेलेले होते, कारण तुकाराम महाराजांची कुणीतरी, जे रामेश्वर शास्त्री आणि गावच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांजवळ तक्रार केलेली होती की तुकाराम महाराज एका शूद्र परिवारात त्यांनी जन्म घेतलेला आहे. ब्राह्मण त्यांचे चरण स्पर्श करतात, ब्राह्मण त्यांच्या पायावरती डोकं ठेवून नमस्कार करतात, हे वेदांची चुकीची वाणीचा प्रचार करतात. आणि त्यावेळी ही जेव्हा तक्रार महलामध्ये पोचली पुण्यात, त्यावेळी शिवाजी महाराजांना त्यांची आई जिजाऊ माँसाहेबांनी सांगितलं, म्हटले एका साधू संतांची तक्रार आलेली आहे. साधू संतांची तक्रार एखाद्या सर्वसाधारण सैनिकाद्वारे नाही, माझी इच्छा आहे तुम्ही स्वतः जाऊन शहानिशा करणं आवश्यक आहे. कारण साधू आणि संतांचा जो प्रभाव आध्यात्मिक जीवनामध्ये, समाजामध्ये, लोकांवरती फार महत्वाचा असतो. आणि त्यामुळे माझी इच्छा आहे तुम्ही स्वतः जाऊन त्यांची शहानिशा करणं आवश्यक आहे. आणि माँसाहेबांचा आदेश प्राप्त करून छत्रपती शिवाजी महाराज पुण्यातून देहूला गेले. आणि देहूला ज्यावेळी पोचले त्यावेळी देहूमध्ये ते सर्वप्रथम स्वतः नाही गेले तुकाराम महाराजांच्या समोर. त्यांनी आपले सरसेनापती मोरोपंतांना पाठवलं आणि मोरोपंतांकडे नजराणा दिला. नजराणा म्हणजे गिफ्ट, उपहार, त्याला मराठीत नजराणा म्हटला जातो. त्याच्यामध्ये कपडे, दागदागिने, खाण्यापिण्याच्या वस्तू, मोठ्या मोठ्या पराती भरून भरून त्यांच्या घरी पाठवलं. आणि त्यावेळी नेमकं तुकाराम महाराज घरी नव्हते, त्यांची पत्नी आणि मुलं होती. आणि मुलांना आणि पत्नीला विचारलं, म्हटले तुकाराम महाराज आहेत का? तर ते त्यावेळी तुकाराम महाराजांची पत्नी त्या राज मेंढ्यांसमोर इतके ऐश्वर्यशाली, इतके श्रीमंत राजाचे सेनापतींना पाहून आश्चर्यचकित झाले. म्हटले आमच्यासारख्या भिकाऱ्यांना आणि तुकाराम महाराजांना तुम्ही ओळखता? सगळ्यात मोठं श्रीमंताला कुणी ओळखतं? जगात मोठमोठे नेते आहेत, श्रीमंत आहेत, अंबानी म्हणा, बिल गेट्स म्हणा, तुम्ही नाव घ्या, सगळे ओळखतात. घरकुलमध्ये राहणाऱ्यांना कोणी ओळखतं का जगप्रसिद्ध? कोणीच नाही. ते म्हटले तुम्ही चुकून रस्ता वगैरे चुकलेला आहे की का? चुकून जर रस्ता चुकून आलेला असाल तर लगेच निघून जा. जोपर्यंत आमचा घरी जो मूर्ख तुकाराम नाही आहे तोपर्यंत जा. का? कारण तो जर आला घरी आणि त्यांच्या नादाला जर तुम्ही विठ्ठल विठ्ठल करायला लागले तर तुमचंही जीवन उद्ध्वस्त होऊन जाईल. आणि ते त्यांनी सांगितलं, म्हटले नाही ठीक आहे, हा नजराणा तुमच्यासाठी शिवबाने पाठवलेला आहे. महाराजांनी नजराणा पाठवलेला पाहून इतके आनंदित झाले, लगेच त्यांनी ते दागिने, कपडे, वस्त्र, अंगावरती आभूषण, दागदागिने परिधान करू लागले. मुलगा सुद्धा घालण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला ती धोती किंवा ते
रेशमी वस्त्र घालता येत नव्हते म्हणून त्याने मदत केली. तयार झाले सगळे. काही क्षणात तुकाराम महाराजांचं आगमन झालं. तुकाराम महाराजांनी पाहिल्यानंतर आश्चर्यचकित झाले आणि सगळ्यात पहिला ते आपल्या पत्नीजवळ गेले. पत्नीच्या गळ्यामध्ये जो सोन्याचा साज होता त्यांनी काढून जमिनीवर फेकला. वा, दुसरं जर कोणी आनंदित झालं असतं, म्हटलं बरं झालं वा, एवढी महागाई आहे, सोनं 2.5 लाखापर्यंत पोचलंय. जमिनीवरती. आम्हा घरी धन मूर्तिके समान. आमच्या घरी जे आलेलं धन आहे मूर्तिके समान, म्हणजे मूर्तिका म्हणजे माती. आमच्या घरी हे धनाला किंमत नाही, हे काय माती आहे. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. जे शब्द जे भगवंतांविषयी लिहिलेले आहेत, ग्रंथ आहेत, ते खरे रत्न आहेत. हे दागिने नाही, हे तर माती समान आहे. परद्रव्य परनारी झाली विषाची ये परी. दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची स्त्री ही आम्हाला विषापेक्षाही भयंकर आहे. बघा, जिजाऊ मातेचा किती आदर्श होता. राजाला त्यांनी पाठवले हे बघण्यासाठी, आणि शिवाजी महाराज लपून झाडाझुडपामध्ये लपून पाहत आहेत काय संवाद चालू आहे. लगेच त्यांनी ऐकलं आणि कुणाचं ऐकून लगेच संतांना जाऊन त्यांनी अपराध पूर्ण किंवा त्यांना कैदी बनवलं. तुकाराम महाराजांना तक्रार आली, चला लगेच कैदी बनवू, जेलमध्ये टाकू, कारागृहात नाही. स्वतः शहानिशा केल्याशिवाय, म्हणून जोपर्यंत आपण भक्तांविषयी अपराध करणार नाही तोपर्यंत आपली भक्ती व्यवस्थित चालते. आणि ज्या क्षणी अपराध झाला त्या क्षणी भक्ती नष्ट. आणि म्हणून शिवबा देखील, शिवाजी महाराज देखील किती बुद्धिमत्तेनं कार्य करत होते बघा. आणि तो नजराणा सगळा पाहिल्यानंतर हे जमिनीवर टाकणं चालू आहे. शिवाजी महाराजांनी सगळं पाहणं चालू आहे. मोरोपंतांना तुकाराम महाराज सांगतायत की आम्हा घरी धन हे मूर्तिके समान म्हटले, आणि लगेच ते दागिने, कपडे, वस्त्र म्हटले घेऊन जा वापस. मग लगेच वडिलांचे आचरण पाहून मुलांनी सुद्धा आपले दागिने आणि कपडे स्वतः काढून फेकून दिले. कारण का वडिलांनी आईचे दागिने काढलेले पाहून मुलांना कळालं की हे आमच्यासाठी नाही. लगेच त्यांनी सुद्धा ते रेशमी वस्त्र, दागिने काढून फेकून दिले. आणि त्यावेळी तुकाराम महाराजांनी सांगितलं हा नजराणा परत घेऊन जा. मग त्यावेळी सांगितलं त्यांनी की तुकाराम महाराज, शिवाजी महाराजांना आपल्याला भेटण्याची इच्छा आहे. आणि त्यावेळी तुकाराम महाराज म्हणाले, त्या राजमेंढ्या समोर जाऊन मला काय प्राप्त होणार आहे. हे हाडामासाचं चालतं फिरतं शरीर घेऊन मी त्या राजासमोर घेऊन जावं, त्यांना मला देण्यासारखं तरी काय, आणि मी त्यांच्याकडे मागण्यासाठी तरी काय. त्यापेक्षा उगीच वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा मी इथंच चांगला आहे. त्यांना सांगा, आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. आम्ही आनंदात आहे, फक्त तुम्ही काय करा, विठ्ठलाचं नामस्मरण करा. आणि हे ऐकल्यानंतर जे शिवबा लपून बसलेले होते त्याच क्षणी आले आणि तुकाराम महाराजांच्या चरणावरती त्यांनी दंडवत प्रणाम केला. आणि प्रणाम करून शिवाजी महाराज म्हणाले, आजपासून मी तुमचा शिष्य झालेलो आहे. मी आता पुन्हा घरी वापस जाणार नाही. आणि त्याने मोरोपंतांनी सांगितलं, मोरोपंत तुम्ही जा आणि साहेबांना सांगा शिवबा आता परत येणार नाही. मोरोपंतांनी विचारलं, म्हटले मग राज्याचं काय, राज्य तुम्ही सांभाळा. म्हटले साहेबांना काय सांगावं. साहेबांना सांगा की दगड मातीच्या किल्ल्यात दडून बसलेल्या शत्रूंवर विजय मिळवण्यापेक्षा शिवबा हृदयात जे दडून बसलेले शत्रू आहेत, काम क्रोध आदी शत्रू, त्यांच्यावर विजय मिळवण्यात शिवबा गुंतलेला आहे. राजा हे आपले आदर्श आहेत. आजकालचे राजे नाहीत. कुठं जर ऍक्सिडेंट झाला, गाडी आपल्या गाडीत काहीतरी बसवतील म्हणून पळून जाणारे आपले नेते आहेत. आपल्या गाडीला घाण लागेल, आपल्या गाडीवरती काहीतरी आरोप लागेल. एक राजा आणि एक ऋषी. आणि त्यावेळी हे ऐकल्यानंतर तुकाराम महाराज सुद्धा गदगद झाले, आनंदित झाले. आणि तुकाराम महाराज म्हणाले की शिवबा तू फार दुरून आलेला आहेस आणि आज थांब, मलाही तुला काही सांगायचं आहे. आणि त्या दिवशी तुकाराम महाराजांचं कीर्तन लोहगावमध्ये होतं, पुण्यात लोहगाव जे आहे एअरपोर्ट, आजचं जे पुण्याचं एअरपोर्ट जे आहे ते लोहगाव एरिया आहे, तिथं कीर्तन होतं. आणि त्या कीर्तनामध्ये
तुकाराम महाराज शिवाजी महाराजांसोबत पोचले आणि त्यावेळी त्यांना उपदेश दिला. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी म्हणता हरीचे दास तुका म्हणे मज हीच आस. बस कंठी मिरवा तुळशी, गळ्यामध्ये जो कंठ आहे ही तुळशी माळ धारण करा. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी, एकादशी व्रताचं पालन करा. म्हणवा हरीचे दास. जर तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही कोण आहे, म्हणा हरीचे दास आहे, आम्ही हरीचे भक्त आहोत, हरीचे दास आहोत. बस मी प्रसन्न आहे, बाकी मला कशाचीही अपेक्षा नाही. तर आहार निद्रा भय मैथुन्य सामान्य मेतत पशुभीर नराणाम. सामान्य मेतत, पशु आणि मनुष्यामध्ये या 4 गोष्टी समान आहेत. पण आपण जो आज आध्यात्मिक जीवनाकडे आपण वळालेलो आहोत, ती एक विशेषता आहे, प्राण्यांना आणि मनुष्यांना वेगळं करते. नाहीतर शाळेमध्ये आपल्याला शिकवलं जातं मनुष्य कोण आहे, एक प्राणी आहे. काही प्रकार आहेत, 2 प्रकार आहेत प्राण्यांचे, एक शाकाहारी प्राणी, दुसरे मांसाहारी प्राणी. पण मनुष्य हा सर्व भक्षक आहे, काही खातो. तो कोणाच्याही कॅटेगरी नाही, तो काही खातो. सर्व भक्षक म्हटलं त्याला, काही तुम्ही कुठेही खायला द्या, खायला उभारतो तो, काही विचार नाही करत. भारतात तरी चांगला आहे, लोक फक्त काही विशिष्ट प्रकारचंच मांस खातात. चायनामध्ये गेले, चायनामध्ये सरपटणारे उडणारे आकाशातले किडे मुंग्या काहीही खातात. तिथं कशाचाही नीती नियम नाही. अँट्स ब्रेड महाराज जे सांगतात ना, काही वर्षापूर्वी 2013-14 मध्ये चायनाला प्रचारासाठी महाराजांना बोलवलं चायनामध्ये. आणि चायनामध्ये प्रचारासाठी बोलवलं, तिथं भगवद्गीतेचा कार्यक्रम वगैरे आयोजित करण्यात आलेला होता. आणि गुरु महाराजांचा आणि माझा दोघांचा आम्ही ॲप्लिकेशन दिलं चायना विजासाठी. माझा विजा लागला, महाराजांचा विजा रिजेक्ट झाला, म्हणून ती ट्रिप राहून गेली. तर चायनामध्ये जेव्हा महाराज जाऊन येतात तर महाराज सांगायचे की अँट्स ब्रेड म्हणजे मुंग्यांपासून तयार केलेला ब्रेड खातात लोक. आपण विचार करतो अरे काय खातो, आपणही खातोच ना, मांसाहार करणारे विचार गोडच लागते काही काल. आजकाल जे आपण मांसाहार करतात मोठमोठ्या हॉटेलमध्ये, काय गॅरंटी आहे ते त्या विशिष्ट प्राण्याचं आहे म्हणून. काही दिवसापूर्वी कोणीतरी मला एक पेपर क्लिपिंग जे असतं ना पेपरमध्ये, न्यूजपेपर, त्याचं कटिंग पाठवलेलं. म्हणजे कुठल्या तरी भारतातच एका प्रांतामध्ये एका पत्नीनं आपल्या प्रियकरासोबत आपल्या पतीला मारलं, त्याचे तुकडे केले, त्याचे तुकडे करून त्याची बिर्याणी बनवली, बिर्याणी सगळीकडे खायला घातली, आणि त्याचा दात जेव्हा तो मिक्सरमध्ये अडकला त्याच्यावरून कळालं की इथं काहीतरी गडबड आहे. म्हणजे विचार करा कुठं आपला देश, कुठं पोचलेला आहे आपण. आपल्याला काय कळणार आहे कुठं मांस आहे आणि काय, सगळ्यांतर काही खात असतं. आन्स ब्रेड असो किंवा स्नेक सूप असो. आता नवीन स्नेक, जसं जी दारू जी आहे ती दारू जितका वेळ युरोपमध्ये वगैरे सांगितलं, जितकी वेळ ती ठेवली जाते तितका त्याचा रेट वाढतोय म्हणून, जितकी वर्ष निघून जातात. तर चायनावाल्याने त्याच्यामध्ये आणखी एक ॲडव्हान्समेंट केली. दारूच्या बाटल्यामध्ये साप ठेवतात, ते स्नेक वाईन, स्नेक वाईन साप ठेवलेला आहे. मग तुम्ही बघा कुठलं चेक करा, ती दारू तुम्हाला काढून देते. किंवा सरपटणारे प्राणी, जीव जंतू कुठला पाहिजे तो सिलेक्ट करायचं, मग तो शिजून तुम्हाला देणार. अशी ही परिस्थिती. त्यामुळे फक्त मनुष्यामध्येच एक विशेषता किंवा ही बुद्धी आहे की आपण भगवंतांना किंवा आध्यात्मिक जीवनाविषयी आपल्याला समजू शकते, चांगलं आहे चांगलं नाही आहे. मनुष्य हा कधीही मांसाहारी नव्हताच, मांसाहारी नाहीच आहे. बघा जे मांसाहारी प्राणी आहेत त्यांच्या दातांची रचना, दातामध्ये असलेले सुळे ते मांस तोडण्यासाठी आहेत का आपल्याकडे? नाही. कधी कधी कितीही नास्तिक व्यक्ती असो, कितीही मांसाहार करणारा व्यक्ती असो, रस्त्यावरून जर जाताना ॲक्सिडेंट झाला, त्याच्या गाडीसमोर एखादी बकरी, एखादा कोणताही प्राणी आला मेला, तर तो त्याच्या मनात एक ग्लानी होते. काही क्षणासाठी का असते ना, तो गाडी बाजूला घेऊन निघून जातो. हे विचार नाही करत चला फ्रेश माल भेटला लगेच जाऊन खातो. कधी नाहीच आहे तो व्यक्ती आपल्यामध्ये, नाहीच आहे ते. आपण
भौतिकतावादी लोकांसोबत राहून 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 ही आपली अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आपण लहान मुलांना केले जाणारे संस्कार हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत. तसा आज मी विषय भागवत किंवा नरसिंह भगवंतांविषयी सांगणार होतो, पण सगळ्यात महत्त्वाचं जे प्रल्हाद महाराजांनी 5 वर्षापासून का सांगितलं हेच कारण आहे. आपण लहानपणापासूनच भगवंतांची भक्ती, भगवंतांचे भक्त याविषयी आपल्या मुलांना दूर ठेवतो किंवा भीती घालतो, त्यांना घाबरवतो. आम्ही जेव्हा प्रचारासाठी बाहेर गावी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी बसमध्ये, रेल्वेमध्ये वगैरे कित्येक वेळा अनुभव आहे. आपल्या तथाकथित हिंदू धर्मातील लोक माता बहिणी ज्या आहेत आपल्या मुलांना सांगतात, खा नाही तर ते बघ बाबा उचलून घेऊन जातो. लहानपणीच जर साधूंना आपण अशी भीती घातली, लहानपणीच ते साधू राक्षस आहेत तुला उचलून घेऊन जातील, ते बाबा तुला खाऊन टाकतील, मग काय त्या मुलांना आपण संस्कार देणार आहे आणि त्यांना आपल्या भक्तीविषयी शिकवणार आहे. ज्यावेळी कुंती भोज राजाला संतान नव्हती म्हणून शूरसेन महाराजांची कन्या पृथा म्हणजे कुंती, ही पृथा शूरसेन महाराजांची, कुंतीभोज राजांची नाही आहे. त्यांना मुलगा दत्तक कोणी नव्हतं म्हणून त्यांनी दत्तक अडॉप्ट केलेली ती मुलगी आहे. आणि म्हणून जे भगवंत म्हणतात, हे पार्थ, भगवती म्हणतात ना अर्जुनाला, हे पार्थ पृथेचा पुत्र पार्थ, आणि हे कुंती पुत्र हे कुंती भोज राजामुळे त्यांना प्राप्त झालं. आणि कुंती भोज राजाची ती कन्या झाली म्हणून कुंती. तर कुंती महाराणीला सगळ्यात मोठं डिपार्टमेंट कुंती भोज राजाने दिलेलं होतं, लहानपणी घरी आलेल्या अतिथींची सेवा करणं, घरी आलेल्या वैष्णवांची, साधूंची सेवा करणं. लहानपणी आपण म्हणतो नाही त्याचा अभ्यास आहे, परीक्षा आहे, 10वीचा पेपर आहे, दिवस रात्र मोबाईलवर चालते, आणि जर कोणी सेवा सांगितली तर मग अभ्यास आहे, तो फार बिझी आहे. आपण लहानपणीच जर त्यांना सेवेत नाही लावलं तर कधी त्यांची भक्तांविषयी, भगवंतांविषयी श्रद्धा उत्पन्न होणार. आणि लहानपणीच त्या कुंती महाराणींना सेवा दिलेली असल्यामुळे त्यांची सेवा पाहून इतक्या लहान अवस्थेमध्ये कुंती महाराणींनी जी सेवा केली दुर्वासा मुनींची, त्या दुर्वासा मुनींनी त्यांना आशीर्वाद दिलेला, तू कोणत्याही देवतांना आमंत्रण देऊन तुम्ही पुत्र प्राप्ती होऊ शकते, आणि तुला जरी पुत्र झाला तरी तू कुंवारिकाच राहणार, तुझं यौवन कधी नष्ट होणार नाही. आणि हे त्यांना जेव्हा कळालं, त्यांना आशीर्वाद प्राप्त झाला. असंच खेळता खेळता मुली होत्या छोट्या छोट्या, आणि सूर्याला बघत त्यांनी तो मंत्र म्हटला आणि सूर्यदेव प्रकट झाले. लगेच सूर्यदेव प्रकट झाले, म्हटले मी तुझ्या मंत्राने प्रसन्न आहे आणि तुला मी आता संतान द्यायसाठी तयार आहे. म्हटलं अरे नाही 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 ते चुकून झालं. म्हटले चुकून नाही, आता आलो मी, प्रकट झालेलं आहे. म्हटले आता संतान तर प्राप्त होणार. म्हटले माझं तर लग्न पण नाही झालं. म्हटले काळजी करू नका, ती लहान मुलगी कुणाची आहे, घेऊन जा बाहेर, तिला घेऊन जा बाहेर, घेऊन जा माताजी. आणि त्यावेळी सूर्यदेवांना तिने भीतीने सांगितलं, म्हणजे माझं तर अजून लग्न पण झालं नाही, काय होणार. तर त्यावेळी सूर्यदेव म्हणाले काही चिंता नाही, मी सर्वसाधारण मनुष्य नाहीये, मंत्राद्वारे तुम्हाला संतान प्राप्ती होईल, त्यामुळे तुमचं कुवारिका जे आहे ते नष्ट होणार नाही. लगेच मुलगा झाला, त्याने तो गंगेमध्ये सोडून दिला. आणि तोच झाला पांडवांचा सगळ्यात मोठा भाऊ कर्ण, ज्याला राधेय देखील म्हटलं जातं. कारण का राधा जी एक रथ साफ करणारे किंवा घोडे साफ करणारे जे व्यक्ती होते, त्यांच्या पत्नीला ती सापडला पुत्र, आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं राधा, आणि म्हणून त्यांना राधेय म्हटलं जातं. राधेय कृष्णाचं पण नाव आहे, राधेय कर्णाचं पण नाव आहे. तर कुठल्या कॉन्टेंटमध्ये आपण राधेय म्हणतो हे महत्वाचं आहे. कॉन्टेस्ट कुठला आहे, भगवंतांचे राधा राणीचे आहेत की ते राधे आहेत. आणि म्हणून लहानपणापासून जे संस्कार आहेत, जसं काही दिवसापूर्वी न्यूजपेपरमध्ये सगळीकडे प्रसिद्ध झालेलं होतं, आपण जे वेगवेगळे जिहाद चालू आहेत, लव जिहाद, लँड जिहाद,
ट्रेन जिहाद, सगळे जिहाद. तर एका मुलगीनं आपले अनुभव सांगितलेले होते. तर त्या मुलगीला त्यांच्या वडिलांनी विचारलं, म्हटले मी काय केलं तुझ्यासाठी, काय एवढी मोठी चूक केली की तू परधर्मीयामध्ये जाऊन विवाह केला. हे प्रत्येकासाठी महत्वपूर्ण आहे. जिथं बसलेले जे आहेत प्रत्येक, ते भक्त असो किंवा आपण पहिल्यांदा आलेला असो, प्रत्येकासाठी तितकंच महत्वाचं आहे जितकं त्या मुलीचे ते अनुभव होते. तर त्या मुलीला विचारलं वडिलांनी, म्हटलं मी काय पाप केलं, एवढं कष्ट दिलं आणि इतकं माझं तोंड काळं करून समाजामध्ये माझं नाक कापलं गेलं, समाजामध्ये प्रतिष्ठा नष्ट झाली आणि तू पळून जाऊन असा परधर्मयांवरती विश्वास ठेवून विवाह केला. म्हणले बाबा आम्ही तुमच्याबरोबर 20, 25, 26 वर्ष होते. तुम्ही कधीही 26 वर्षामध्ये मला भगवद्गीता, कधी रामायण, कधी महाभारत, कधी कधी कशाबद्दलही तुम्ही मला सांगितलं नाही. मी गेल्या 2 वर्षापासून त्याच्यासोबत राहत होते. त्यांनी आपल्या धर्माविषयी, त्याची धर्मावरती असलेली त्याची अतूट श्रद्धा, त्याचा विश्वास, त्याचा त्यांच्या ग्रंथांवरती असलेली त्याचं प्रेम, त्यांच्या ग्रंथावरती असलेली त्याची श्रद्धा, हे पाहून मी त्याच्याबद्दल आकर्षित झाले आणि त्याने मला शिकवलं कसा नमाज पढणं, कसं आहे सगळं. आणि त्यामुळे मी त्याची झाले. आणि आता दुःखी होऊन काही आवश्यकता नाही आहे दुःखी व्हायची. तुम्ही जर मला सुरुवातीपासूनच जर हे मला शिकवलं असतं तर ही आज वेळ आलीच नसते. आणि त्यामुळे आपण आपल्या सनातन धर्माचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजकाल कोण मुलं कुठं जातात, काय करतात, मुली काय करतात, कुणाला काही चिंता नसते. त्यांना वाटतं फ्रीडम दिलेलं आहे, स्वातंत्र्य आहे. पण वैदिक सभ्यतेमध्ये स्त्रियांना कधीही स्वातंत्र्यता नाही. काहीतरी वाटत असेल, अरे असं कसं असू शकतं, पुरुषांसोबत खांद्याला खांदा लावून आजकाल जगायचे दिवस आहेत. महाराज तुम्ही असं काय म्हणताय? स्वातंत्र्यता आहे, शिकण्यासाठी आहे, त्यांना जगण्याचं स्वातंत्र्य आहे, त्यांना संसारामध्ये आनंद घेण्याचं स्वातंत्र्य आहे. पण एकटपणे राहण्याचं स्वातंत्र्य कधीही नाही. ज्यावेळी स्त्री लहान असते किंवा वडिलांच्या घरी असते, लग्न होईपर्यंत वडिलांच्या अधीन आणि लग्न झाल्यानंतर पतीच्या अधीन, आणि जेव्हा पती मोठे झाले किंवा पती म्हातारे झाले किंवा पतीनी शरीर सोडल्यानंतर ती आपल्या मोठ्या मुलाच्या अधीन राहते. कारण स्त्रीला सदैव सुरक्षतेची आवश्यकता आहे. आणि जेव्हा तिला सुरक्षता दिली जाईल, तिचे संस्कार, तिची संस्कृती चांगली ठेवली जाईल, तेव्हाच तिला नमस्कार होईल. ज्या सपकाळ, कोणत्या, सिंधुताई सपकाळ, सिंधुताई सपकाळनी आपले अनुभव सांगितले. म्हटले ज्यावेळी स्त्री पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत झाकलेली असेल, तिला नमस्कार केला जाईल. आणि जेव्हा ती नग्न अवस्थेमध्ये फिरेल, तिच्यावरती अत्याचारच केले जातील. त्याच्यामध्ये दुसऱ्यांची चूक नाही आहे. आपण शरीराचं प्रदर्शन करून लोकांची चेतना बिघडवत असतो. त्यामुळे आपण आपल्या मुलांना कोणते कपडे देतो, ते कुठं जातात, काय करतात, हे आपलं एक मोठी जबाबदारी आहे. दिवसभर मोबाईलमध्ये कुणाशी बोलतात. आणि आजकाल त्या मोबाईल, अगोदर मोबाईल नसल्यामुळे गेलेलं बाहेर आलेलं कळायचं. आजकाल काहीच कळत नाही, कारण का सगळं एकातच आहे. करलो दुनिया मुठ्ठी में, सगळी दुनियाच त्या मुठ्ठीमध्ये आहे. आणि त्यानंतर आपण मग समाजाला, आपण देशाला, आपण नेत्यांना, आणि सरतेशेवटी कोणी सापडलं नाही किंवा भगवंतांवर स्टिकर चिटकायचं. काय भगवंता, काय भेटलं? आमच्या जीवनाचा सत्यानाश केला देवाने. भगवंतानी काही केलं नाही. भगवंतानी प्रत्येकाला स्वतंत्रता दिलेली होती, पण आपण त्या स्वतंत्रतेचा दुरुपयोग केल्यामुळे आपल्याला ते महागात पडलं. आणि म्हणून लहानपणापासूनच आध्यात्मिक जीवनाचा एक महत्त्वाचा मुद्दा किंवा आध्यात्मिक जीवन द्यावं, यासाठीच ही शिबिर किंवा वेगवेगळे आयोजन, भक्त प्रल्हाद स्कूल इत्यादी हे केले जातात. भागवताचा हा 7वा स्कंद आहे. हा 7वा स्कंद प्रसिद्ध आहे प्रल्हाद महाराजांचं जीवन किंवा प्रल्हाद महाराजांचं उपाख्यान. प्रल्हाद महाराजांविषयी आपण सर्वांनी ऐकलंच असेल. संक्षिप्त रूपामध्ये प्रल्हाद महाराज हे भगवंतांचे महान भक्त आहेत. वैकुंठाचे द्वारपाल जय आणि विजय
हे भगवंतांचे द्वारपाल आहेत. जय विजय जसे मंदिराच्या बाहेर आहेत जय आणि विजय, वैकुंठामध्ये प्रवेश करते वेळी त्यांची अनुमती आणि त्यांच्या दर्शनानंच आपण वैकुंठात प्रवेश करू शकतो. तर चतुष्कुमार ब्रह्माजींचे प्रथम पुत्र जे आहेत, सनक सनातन सनंदन, हे चतुष्कुमार जे आहेत 5 वर्षाचे आहेत. ते सगळ्यात मोठे किंवा सगळ्यात पहिले जे त्यांचे बालक आहेत, तरी सुद्धा त्यांनी इच्छा व्यक्त केली, आम्हाला मोठं व्हायचं नाही, आम्ही बालक म्हणूनच राहणार. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा, छोटं बनून, मुंगी साखरेचा रवा, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. ज्याला मोठं व्हायचं आहे, मोठेपणा दाखवायचा आहे, त्याला कष्ट निश्चित आहेत. जो डाऊन टू अर्थ आहे, जो नम्र आहे, त्याला काय कुणी काय म्हणा, कुणी मज निंदा, कुणी मज वंदा, मज एकच धंदा हरी गोविंद. आणि तेच भगवंतांनी भगवद्गीतेत 12व्या अध्यायात सांगितलं, तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केनचित अनिकेतः स्थिरमती भक्तिमान मे प्रियो नरः. तुल्य निंदा स्तुतीर मौनी, निंदा आणि स्तुती ज्याच्यासाठी सेम आहे. तर असे जर असतील तर त्याला काय अडचण आहे. तर ज्यावेळी ते बालक बनून आले आणि त्यांना वैकुंठात जायचं होतं, जय विजयने थांबवलं, म्हटलं अरे कुठं चालला, एकतर कपडे पण घातले नाही, असंच खेळत आले, चला म्हटले निघा इथून. म्हटलं अरे वैकुंठात भगवंतांच्या दर्शनासाठी तुम्ही आम्हाला अडवताय, तुम्ही इथं राहायच्या लायकीचे नाही, तुम्ही जावा भौतिक संसारात, मर्त्य लोकात तुम्हाला जावं लागेल. आणि श्राप दिला. आणि हा श्राप ऐकता क्षणी वैकुंठाचे स्वामी नारायण लगेच बाहेर आले. आणि नारायण म्हटलं हे माझ्या इच्छेने झालेलं आहे. आता वैकुंठात कोणी असा श्राप देऊ शकतो का? नाही. भगवंतांना आपल्या शक्ती वीर रसाचं आस्वादन करायचं होतं, म्हणून ही योजना दैव योगेनं झालं. आता म्हटले श्राप तर दिलेला आहे, म्हटले 2 ऑप्शन आहेत. एक, 7 वेळा तुम्ही चांगले भक्त बनून जन्माला या आणि मेल्यानंतर 7 जन्म पूर्ण होतील, मग तुम्ही वैकुंठात या. दुसरं ऑप्शन, 3 वेळा असुर किंवा राक्षस बनून जन्माला या आणि मग भगवंतांच्या धामात परत या. ऑप्शन चॉईस इज युअर्स. तर त्यावेळी जय विजयने विचार केला, म्हटले 7 वेळा, म्हटले कमीत कमी 100 वर्ष जरी जगलं तरी 700 वर्ष होणार, त्यापेक्षा 3 शॉर्टकटमध्ये घ्यायचं, जन्म असुर झालं तरी चांगलं आहे. म्हटले चांगलं आहे, असुर झाले तर स्वतः नारायण तुमचा उद्धार करण्यासाठी येतील. म्हटले मग तर काय आनंदच आहे. आणि हे 3 वेळा त्यांनी जन्म घेतला भौतिक जगामध्ये. हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू सत्ययुगामध्ये, त्रैतायुगामध्ये रावण आणि कुंभकर्ण ज्यांचा उद्धार प्रभू रामचंद्रांनी केला. द्वापार युगामध्ये शिशुपाल आणि दंतवक्र, कंस मामा नाही, शिशुपाल आणि दंतवक्र. आणि तेच कलियुगामध्ये जगाई आणि मधाई म्हणून आले चैतन्य लीलेमध्ये. तर पहिला जो त्यांचा जन्म झाला हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. हिरण्यकशिपू असुरराज, संपूर्ण ब्रह्मांडावरती त्यांनी ऐश्वर्य स्थापन केलं आणि संपूर्ण ब्रह्मांडाचे ते स्वामी झाले. हिरण्यकशिपू महाराज की. हिरण्यकशिपूचे वंशज इथं आहेत, जय म्हणणार. आपल्याला सवय झाली कुणाचाही की म्हटलं की आपण जय म्हणतो. आणि हेच प्रल्हाद महाराजांना त्यांचे गुरु षंड आणि अमर्क शिकवत होते. हिरण्यकशिपू महाराज की जय म्हण, विष्णूची भक्ती सोड, विष्णू हा अपोजिशन पार्टीवाला आहे, तुझे भगवंत, तुझे स्वामी, तुझे पिता आहेत, हिरण्यकशिपू भगवंत आहेत, हे स्वीकार कर. आणि हे त्यांना स्वीकार कधीही केलं नाही. आणि त्यांना जेव्हा गुरुकुलमध्ये घातलं, शुक्राचार्यांचे 2 पुत्र षंड आणि अमर्क, हे 2 त्यांना राजनीती, पॉलिटिक्स, हिरण्यकशिपू कसे भगवंत आहेत, ब्राह्मणांची हत्या कशी करायची, यज्ञ कसे नष्ट करायचे, गोहत्या कशी करायची, जसं आज हे शिकवलं जातं. गायींना मारा, खावा, ब्राह्मणांची हत्या करा, हे शिकवलं. आजकालचे सगळे राजे हिरण्यकशिपू सारखेच आहेत आणि शिक्षण सुद्धा तसंच आहे. तर हे त्यांना शिकवलं जायचं. आणि त्या मध्यान्हाच्या वेळी, ज्यावेळी बेल व्हायची दुपारी, आणि मध्यान्हाच्या वेळी भोजनाच्या वेळेमध्ये प्रल्हाद महाराज आपल्या मित्रांना सांगायचे, बाबा कुठं येऊन अडकले,
भगवंतांची भक्ती करा. आणि त्यावेळी ते म्हणतात, यदाचार्य परावृत्तो गृहमेधीय कर्मसु वयस्यर्बालकैस्तत्र सोपहूत कृतक्षणे. जेव्हा शिक्षक आपल्या गृहकर्माच्या निमित्ताने स्वगृही जात असत, तेव्हा त्या विश्रांतीच्या वेळी प्रल्हाद महाराजांचे समवयस्क मित्र प्रल्हाद महाराजांना खेळण्यासाठी आमंत्रित करत असत. किती वय आहे प्रल्हाद महाराजांचं? 5 ते 6 यांची आयु आहे प्रल्हाद महाराजांना खेळण्यासाठी. हम खेलेंगे. बाल्यावस्था क्रीडासक्ता. बालकामध्ये जे काही असेल त्यांना पैसे तरी त्यांना वाटतं खायचंच आहे. जे काही फक्त खेळणी बस. फक्त बाल्यावस्था क्रीडासक्ता. आणि त्याच पद्धतीनं त्या मुलांना देखील प्रल्हाद महाराजांना बोलत आहेत, चल म्हटले खेळायला. आणि त्यावेळी प्रल्हाद महाराज हसू लागले. आणि प्रल्हाद महाराजांनी मनात विचार केला, अतः ताक्षणलक्षया वाचा प्रत्याहूय महाबुध उवाच विद्वांसनिष्ठां कृपया प्रहसन्निवः. खऱ्या अर्थाने सर्वश्रेष्ठ विद्वान असणाऱ्या प्रल्हाद महाराजांनी त्यावेळी मधुर वाणीने आपल्या वर्गमित्रांना संबोधित केले. त्यांनी स्मितहास्य केले आणि आपल्या मित्रांना विषयी जीवन कसे निरर्थक आहे हे शिकवण्याचा प्रारंभ केला. मित्रांवर कृपा करून ते पुढील प्रमाणे बोलू लागले. त्यांना सांगितलं, म्हटलं काय हे मनुष्य जीवन किती कष्टाने प्राप्त झालेलं आहे, अर्थपूर्ण आहे, आणि खेळून व्यर्थ वेळ घालवू नका. कालच मी जसं उदाहरण देत होतो, ज्याच्याजवळ तरुणाई आहे, जो तरुण आहे, यंग आहे, 20, 22, 18, तर अभी तो हमारे पास बहुत समय है, एकदम भरपूर वेळ आहे, काही घाबरायची चिंता नाही. म्हातारा झाल्यानंतर मरायचं ना, आता तर वेळच वेळ आहे. त्यामुळे आपण त्या वेळेची किंमत करत नाही आणि वेळ असाच व्यर्थ घालतो खेळण्यामध्ये, टाइमपास करण्यामध्ये, मोबाईलमध्ये, मूवी बघण्यामध्ये, राजकारणच्या बद्दल चर्चा करण्यामध्ये. असाच वेळ आपण व्यर्थ घालवतो. पण तोच व्यक्ती जेव्हा म्हातारा होतो, 70, 75, 78, 70 एकदा पार झालं की त्याला चिंता वाटते, कधीही मला यमदूत दर्शन देऊ शकतील. त्यामुळे तो वेळ जो आहे तो वेळ अगदी विचार करून त्याला घालवावा लागतो. जसं उदाहरण दिलं जातं, ज्याच्याजवळ ₹1,00,000 आहेत आणि त्याच्याजवळ आपण गेलं, मालक एक ₹10 द्या, तो आरामात देऊन देणार. ₹1,00,000 त्याच्याकडे, 10 काय 100 मागितले तरी देईल. पण ज्याच्याजवळ आहेतच ₹100, त्याला जर आपण मागितले ₹10 तर तो विचार करून खर्च करेल. म्हटलं अरे आता याला 10 दिले तर 90 उरणार, ₹90 मला 90 दिवस काढायचे आहेत, मग देऊ की नको. मग तो ₹1 किंवा 50 पैसे देऊन त्याला पूर्ण पाठवून देणार. ज्याच्याजवळ भरपूर पैसे आहेत त्याला पैशाची किंमत नाही, ज्याच्याजवळ वेळ भरपूर आहे त्याला वेळेची किंमत नाही. तसंच आपल्याला काय आपण वाटतं की जवान आहे म्हणून प्रल्हाद म्हणतात, कौमारम आचरित प्राज्ञो, सुरुवातच बालपणापासून करा, कारण का म्हातारा व्हायची गॅरंटी नाही. एक मुलगा 27 वर्षाच्या गाडीला किक मारत होता, गाडी स्टार्ट होत नव्हती म्हणून हार्ट अटॅकाला खलास. विचार तरी केलाय कधी? 27 वर्षाचा तरुण गाडीला किक मारता मारता समाप्त. एक मुलगा जिम करता करता त्याचं जे काय म्हणतात ते वजन उचलायचं असते, डंबेल्स, वेट, छातीवर पडलं, खलास. विचाराने काय विचार केला असेल, धष्टपुष्ट होईन, 56 की छाती आणि 80 का काय गोला वगैरे सगळे तयार वगैरे करू. किती दुर्दैवी मृत्यू. भगवंतांचं स्मरण सुद्धा होत नाही अशा वेळी. आणि म्हणून प्रल्हाद महाराज सांगतायत की खेळण्यात वेळ व्यर्थ घालवण्यापेक्षा भगवंतांची भक्ती करा. आपलं सौभाग्य आहे की आणि विशेष सौभाग्य तुम्हाला अशी मुलं तर झाली. सगळ्यात महत्वाचं तुमच्या मातापित्यांचं धन्यवाद, तुम्ही मुलांना या शिबिरमध्ये पाठवलं, जाऊ दिलं. पिक्चरला तर पाठवलं नाही. आपल्याला माहिती आहे नरसिंह भगवंतांना कुणी हार घातला का जाऊन गळ्यात? कुणीच घातला नाही हार, कारण का ते एवढे उग्र रूपात होते, कुणीही त्यांच्याजवळ जायची डेअरिंग नव्हती. तर काय केलं नरसिंह भगवंतांनी?
स्वतःच काय केलं? आतड्या. हिरण्यकश्यपूच्या आतड्या त्यांनी आपल्या गळ्यात घातल्या. का घातल्या असतील कधी विचार केलाय आपण? कारण हिरण्यकश्यपूंच्या त्या आतड्याद्वारे त्यांनी भोजन केलं. ते भोजन पाचन रसामध्ये परिवर्तन झालं, त्याच्याद्वारे रक्त झालं, त्याच्याद्वारेच वीर्य तयार झालं, त्या वीर्य रसाद्वारे प्रल्हाद महाराजांचा जन्म झाला. आणि म्हणून अशा आतड्यांना किती महान आहेत म्हणून त्या भगवंतांनी आपल्या गळ्यात घातले. किती म्हणजे महत्वाचं आहे, किती भगवंतांचं प्रेम आहे आपल्या भक्ताप्रती. तर असे नरसिंहदेव जे फक्त 3 दिवसानंतर प्रकट होणार आहेत. किती? 3 दिवसानंतर. उग्र आहेत, त्यांना बघितल्यानंतर भीती वाटते. कधी कधी लहान मुलं नरसिंह भगवंतांचा ड्रामा बघितल्यानंतर रडू लागतात. जसं मी काही दिवसापूर्वी सांगितलं रविवारच्या प्रवचनामध्ये, एका असंच कॉम्पिटिशन लहान मुलांनी 5-7 वर्षाच्या मुलांनी, एक होता नरसिंहदेव आणि दुसरा होता हिरण्यकश्यपू. आणि प्रल्हाद महाराजांना तो हिरण्यकश्यपू, लहान मुलंच होते, आणि गदा वगैरे हातात घेऊन म्हटले, हा तुझे आहेत का भगवान त्या खांब्यामध्ये? म्हटलं आहेत. आणि त्याने खांबा मारला आणि नरसिंह भगवान ज्यावेळी प्रकट झाले तर हिरण्यकश्यपूच रडायला लागला, मम्मी. कारण लहान मुलं होती, त्यांनी जे विक्राळ स्वरूप पाहिल्यानंतर तोच रडू लागला हिरण्यकश्यपूच. आणि प्रल्हाद महाराजांना सांत्वना द्यायला लागली, म्हटले रडू नका रडू नका. तर तसे तर भगवंत आहेतच, पण ते अगदी कृपाळू भक्त वत्सल आहेत. वत्सलता म्हणजे गाय आपल्या बाळाची जशी काळजी घेते, आपल्या वासराची जशी काळजी घेते, त्याच्यापासून भक्त वत्सलता, आपले भगवंत आपल्या भक्ताची कशी रक्षा करतात ते गाय आणि वासराच्या उदाहरणावरून शास्त्रात समजवलेलं आहे. आणि म्हणून भक्त वत्सल भगवंत आहेत. तर आपलं सौभाग्य आहे, त्या 3 दिवसातच ते भगवंत प्रकट होणार आहेत. अच्छा, मला वाटलं की 9 पर्यंतच आहे, काही मुलं तयार होत आहेत, तर अजून एक 10 मिनिटं वेळ आहे आपल्याला. तर प्रल्हाद महाराज जे सांगत आहेत आपल्या मित्रांना भगवंतांविषयी भक्ती करण्याविषयी, तर याविषयी श्रीमद भागवतामध्ये बऱ्याच आपण कथानक किंवा बरीच आपली भगवंतांविषयी उदाहरणं दिलेले आहेत. जरी भगवंतांचं विशिष्ट असं स्वरूप आहे आणि त्या भगवंतांविषयी सांगतेवेळी प्रल्हाद महाराज म्हणत आहेत, अथ तात लक्षणया वाचा प्रत्याहूय महाबुध उवाच वेद्वांतन निष्ठा कृपया प्रसन्निव. तर प्रल्हाद महाराज खऱ्या अर्थानं सांगत आहेत, आनंदाने. ते हसतायत मुलांच्या निरागसतेवरती. अरे तुम्ही खेळायसाठी बोलत आहे, पण हे जीवन खेळायसाठी नाही, भगवंतांची भक्ती करण्यासाठी. कारण त्या प्रल्हाद महाराजांना माहित होतं की भगवंत त्यांचं रक्षण करणार निश्चित. सदैव भगवंतांची भक्ती केल्यानंतर पण महत्वपूर्ण आहे प्रामाणिकतेने, दिखावा नाही. भगवंतांसमोर आपला दिखावा, आपलं ज्ञान, आपलं पांडित्य, आपली साधना, आपली तपस्या, त्याच्याद्वारे आपण कितीही कष्ट केले तरी आकर्षित होत नाही जोपर्यंत आपण प्रामाणिक नाही आहे तोपर्यंत. प्रामाणिकता, आणि त्या प्रामाणिकतेने भगवंतांची भक्ती केलेली असल्यामुळे ते भगवंत अशा अद्भुत स्वरूपामध्ये प्रकट झाले. नरसिंहदेव, नरसिंह, नर म्हणजे मनुष्य, सिंह म्हणजे सिंह प्राणी, ज्याला संस्कृतमध्ये नृसिंह म्हणतात. नृसिंह, मराठीमध्ये नरसिंह, नृसिंह, नचा उकार नृसिंह. तर भगवंतांचा विचित्र असा स्वरूप. आता विचित्र म्हणजे आश्चर्यकारक आहे, असं नाही किती विचित्र प्राणी आहे असं जे आपण म्हणतो ते विचित्र नाही. असा विचित्र माणूस आहे, अरे ही विचित्रता नाही, हे निगेटिव्ह आहे. या ठिकाणी विचित्र, अद्भुतम रूपम, विचित्र म्हणजे आश्चर्यकारक, पॉझिटिव्हिटी याच्यामध्ये. किती भगवंतांचं सकारात्मक चमत्काराचा भाव याच्यामध्ये आहे.
आणि अशा भगवंतांचं प्राकट्य भगवंतांच्या भक्तासाठी. आता समजा आता गल्लीत किंवा गावामध्ये कोणतंही एक साधारण बालक आहे, त्याला काही कष्ट झालं किंवा त्याला कोणी त्रास दिला म्हणून साक्षात भारताचे राष्ट्रपती एका विमानाने जर त्याचं रक्षण करण्यासाठी त्याला भेटण्यासाठी आले म्हणजे किती महत्वाचा असेल व्यक्ती. आणि या ठिकाणी तरी एका असुर कुळामध्ये जन्मलेले एक 5 वर्षाचं बालक आणि वैकुंठाधिपती साक्षात प्रकट झालेले, म्हणजे कोणी साधारण बालक नाही, साधारण तर असंभव आहे. हे सर्व शक्तिमान साक्षात भगवंत वैकुंठातून ते प्रकट झालेले आहेत त्या बालकाचं रक्षण करण्यासाठी. किती साधारण आहे बघा. या भौतिक जगामध्ये एखादे जर पंतप्रधान राष्ट्रपती जर विमानाने आले कोणत्या गावामध्ये कुणाला भेटायसाठी, आपल्याला वाटतं अरे बापरे किती मोठी पोच आहे याची. तर या ठिकाणी तरी साक्षात वैकुंठाचे स्वामी आलेले आहेत. तर जसं भगवंतांना वेगवेगळ्या रूपामध्ये आपण पाहतो, पण ते आहेत साक्षात कृष्णच आहेत. तर या ठिकाणी वाटत असेल असे कसे विचित्र रूप आहे, त्यांना बघितल्यानंतर भीती वाटते, त्यांना बघितल्यानंतर मुलं रडू लागतात, असे कसे तुमचे भगवंत आहेत. भगवंत एकच आहेत, ते म्हणजे साक्षात जे बासरी वाजवणारे सुंदर नीलवर्णीय, आज घनश्याम नाही आताच कसे आहेत, नीलवर्णीय निळ्या रंगाचे, तेच दामोदर आहेत, तेच कृष्ण आहेत, तेच अच्युत आहेत, तेच गोविंद आहेत, पण रूप मात्र वेगळं आहे. भगवंत विभिन्न रूपामध्ये प्रकट होतात, विभिन्न वेश धारण करून प्रकट होतात, मगर त्यांचा भाव कधी बदलत नाही. जसं आपण असतो, आपण येतो मंदिरामध्ये तेव्हा आपला भाव वेगळा असतो, आपण नम्र बनून येतो. घरात आपण असतो का असे नम्र नाही. मंदिरामध्ये कपडे वेगळे असतात, घरामध्ये कपडे वेगळे असतात. व्यापारामध्ये जाण्यासाठी कपडे वेगळे असतात, तिथं भाव वेगळा असतो. जेव्हा आपण खेळण्यासाठी जातो, खेळायचे ड्रेस वेगळे असतात, तिथं भाव वेगळा असतो. पण भगवंतांनी कोणत्याही रूपामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये जरी आले तरी त्यांचा भाव बदलत नाही. आपल्या भक्तांचं रक्षण करण्यासाठीच ते प्रकट होतात. आपला भाव प्रत्येक वेळी सारखा राहत नाही. हे भगवंतांमध्ये आपल्यामध्ये भिन्नता आहे. भगवंत कोणत्याही परिस्थितीमध्ये एकच भाव, भक्त वात्सल्यता. आपल्याला कधी क्रोध येतो, कधी आपण शांत असतो, कधी दुःखी होतो, कधी रडू लागतो. आपला भाव कधीही एकच राहत नाही, तो सदैव बदलत असतो. आणि हा भाव बदलत असणं म्हणजेच जिवंतपणाचं लक्षण आहे. आपला भाव बदलणं म्हणजे कशाचं लक्षण आहे? जिवंतपणाचं लक्षण आहे. मेलेल्या माणसाचा भाव बदलतोय का? मेलेला माणूस कधी हसतोय का? मेलेला माणूस कधी रडतोय का? नाही. हे आपल्या जिवंतपणाचं लक्षण आहे. भावना आहे कारण त्या ठिकाणी आत्मा आणि चेतना आपली विकसित आहे म्हणून. आणि म्हणून आपल्यामध्ये जे गुण आहेत ते भगवंतांमध्ये आहेत. आपण असं म्हणू शकतो भगवंतांमध्ये जे गुण आहेत ते आपल्यामध्ये आहेत, पण आपल्यामध्ये किंचित मात्र आहे, भगवंतांमध्ये अनगिनत आहेत. म्हणून भगवंतांशी आपण कधीही तुलना करू शकत नाही. भगवंत वेगवेगळ्या रूपामध्ये जरी आले, कधी राम म्हणून आले, कधी नरसिंह म्हणून आले, कधी परशुराम, कधी बुद्ध, कधी कृष्ण, कधी बलराम, तरी ते तेच भगवंत आहेत. एकदा परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांना विचारलं, म्हटलं अरे तुमच्या धर्मामध्ये एवढे देवी देवता एवढे कसे का असतात? म्हणजे आमच्या धर्मात म्हटलं एकच भगवंत आहे. तुमच्यात किती 33 कोटी देवी देवता. त्यावेळी महाराजांनी सांगितलं, म्हटलं आमचे सुद्धा भगवंत एकच आहेत, पण त्यांचे रूप मात्र वेगळे वेगळे बदलतात. महाराजांनी एक सिंपल उदाहरण दिलं. म्हटलं घरामध्ये एक व्यक्ती एक कुत्रं पाळतो. ते कुत्रं पाळल्यानंतर एक 4-5 महिन्यानंतर कुत्र्याची आणि मालकाची चांगली दोस्ती किंवा चांगली ओळख होते. पाळीव कुत्रं म्हणजे तो पाळल्यानंतर त्यांच्या परिवाराशी त्याचे संबंध जुडतात. ज्यावेळी तो घरचा मालक शर्ट पॅन्टवरती येतो तेव्हा कुत्रं ओळखते की नाही ओळखत? कधी हाफ पॅन्टवरती आला ओळखते, कधी टॉवेल लावून आला तरी ओळखते, कधी कपडे न घालता जरी आला तरी ते कुत्रं त्याला
ओळखतं. कुत्रं भोगतंय का नाही? त्याच पद्धतीनं त्या कुत्र्याची उपमा भक्तांना दिलेली आहे. जे कुत्र्या समान जे भक्त आहेत आणि मालका समान आपले मालक भगवंत जे आहेत, कोणत्याही रूपामध्ये आले तरी भक्त त्यांना ओळखण्यामध्ये कधीही चूक करत नाही. मग कधी ते नरसिंह म्हणून येतील, कधी राम, कधी कृष्ण, कधी वामन, कधी बलराम, कोणत्याही रूपात जरी आले तरी ते एते चांस कलह पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं, साक्षात ते भगवंत आहेत. आणि ते भगवंत मार्च महिन्यामध्ये गौरांग महाप्रभू अवतरित झाले. एप्रिल महिन्यामध्ये मार्चच्या शेवटी फेब्रुवारीच्या शेवटी चैतन्य महाप्रभू आले, मार्चच्या शेवटी प्रभू रामचंद्र म्हणून आले आणि एप्रिलच्या शेवटी आता नरसिंह म्हणून येणार आहेत. भगवंत तेच आहेत पण रूप वेगळे आहेत. येत्या 30 तारखेला म्हणजे गुरुवारी, आज आहे 26 तारीख, उद्या मोहिनी एकादशी आहे. तर शिवाजी महाराजांना जसा आदेश प्राप्त झाला तर सर्वांनी उद्या महत्त्वाची एकादशी आहे, मोहिनी एकादशीचं पालन करणं आवश्यक आहे. त्यानंतर गुरुवारी नरसिंह चतुर्दशी, 14वा दिवस. चतुर्दशी, चतुर म्हणजे 4, दशी म्हणजे 10वा, चतुर्दशी 14वा दिवस. तर त्या दिवशी भगवान नारायण किंवा कृष्ण किंवा विष्णू नरसिंह रूपामध्ये प्रकट झाले प्रल्हादाच्या रक्षणासाठी. स्तंभे सभायाम न मृगम न मानुषम, भक्ताची वाणी सत्य करण्यासाठी भगवंत प्रकट झाले. तर त्या उपलक्षमध्ये जसं आज आपण नरसिंह भगवंतांविषयी, प्रल्हाद महाराजांविषयी ऐकलं, उद्या एकादशी आहे आणि एकादशीपासून आपण दररोज सकाळी 8 ते 9:30 या वेळेमध्ये नरसिंह कथा आपण करणार आहोत मंदिरामध्ये. दररोज भागवतम जे विषय चाललेला आहे 10वा स्कंद, तो न करता हिरण्यकश्यपूचा वध भगवंतांनी कशा पद्धतीनं केला, भागवतचा 7म स्कंद 7वा अध्यायाविषयी आपण चर्चा करणार आहोत. 3 दिवस, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. गुरुवारी नरसिंह जयंती किंवा नरसिंह चतुर्दशी आहे. त्या दिवशी सकाळी 8 वाजता नरसिंह यज्ञ आहे. आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाच्या जीवनात संकट आहेत. कोण आहे तर म्हणतो माझ्या जीवनात रोजी काही संकट नाही. कोण आहे का? कोण आहे मायका लाल जो कहता है की कोई संकट नाही आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आहे. कोणाला संसारामध्ये, कोणाला व्यापारामध्ये, कोणाला घरामध्ये, कोणाला शरीरामध्ये, कोणाला आजारपणामध्ये, प्रत्येक जण कष्टामध्ये. तर ज्याला वाटतं की माझ्या कष्ट मुक्त व्हावे, शनीची 7.5 मुक्त व्हावी, त्या सर्वांनी या नरसिंह यज्ञामध्ये भाग घेणं आवश्यक आहे. आणि नरसिंह भगवंतांना आपण 108 वेळा आपण आहुती देत असतो. तर ज्यांना ज्यांना नरसिंह यज्ञामध्ये भाग घ्यायचा आहे, मंदिराचे भक्त आहेतच या ठिकाणी. आणि त्याचबरोबर डोनेशन स्टॉलमध्ये देखील आपण नाव देऊ शकता. ब्रजबंधू प्रभू, देवदत्त प्रभू आणि स्टॉलमध्ये जे भक्त आहेत त्यांच्याकडेही आपण नाव देऊ शकता. आणि त्या दिवशी सकाळी 8 वाजता यज्ञ. आपण दरवेळी संध्याकाळी करत होतो, पण संध्याकाळी उन्हाळ्याचा पारा इतका वाढलेला आहे की संपूर्ण महाराष्ट्रात सोलापूर प्रसिद्ध आहे. 43 पार, अब की बार 43 पार झालेलं आहे. तर मग संध्याकाळी येणं थोडं उशीर होतो, मग यज्ञ उशीर, अभिषेक उशीर. त्यामुळे आपण सकाळी दर्शनार्थी आणि गुरुपूजेनंतर यज्ञ करणार आहोत. आणि संध्याकाळी ठीक 6 वाजता ज्यावेळी सूर्यास्त होईल, तिन्ही सांज ज्याला म्हणतो, तिन्ही सांजेला जे प्रकट झाले भगवंत, त्यावेळी नरसिंह भगवंतांचा महाअभिषेक, कथा आणि सर्वांसाठी मग आरतीनंतर प्रसाद असेल. तर उद्यापासून 3 दिवस कथा, सोमवार, मंगळवार आणि बुधवार. आणि गुरुवारी नरसिंह यज्ञामध्ये प्रत्येकाने भाग घ्या, अवश्य आहे. नरसिंह यज्ञ तर आपण करत असतोच, पण नरसिंह जयंती दिवशी नरसिंह यज्ञ करणं फार वेदांमध्ये आणि शास्त्रामध्ये महत्त्व दिलेलं आहे. आपल्या सर्व संकटांचं रक्षण करणारे किंवा सर्व संकट नाश करणारे ते संकटमोचन नरसिंह भगवंत आहेत. सर्व संकट आपल्या भक्तीमध्ये येणारे. तर सर्वांना विनंती आहे की आपण त्या यज्ञामध्ये भाग घ्या. हे येणारे 2-3 दिवस इतके विशेष आहेत. व आज तर रविवार, हे शिबिरचा दिवस आहे,
त्यानंतर कार्यक्रम पण आहेत मुलांचे. उद्या मोहिनी एकादशी, मंगळवारी रुक्मिणी द्वादशी. साक्षात रुक्मिणी भगवंतांची पहिली पट्टराणी, द्वारकेची महाराणी अवतरित झाली आणि तीही महाराष्ट्रात. कौंडिण्यपूर. रुक्मिणी द्वादशी आहे मंगळवारी. त्यानंतर बुधवारी हक्काचा दिवस, सुट्टीचा दिवस आहे. आणि गुरुवारी मग नरसिंह चतुर्दशी. तर 4 दिवस आपल्याला नरसिंह भगवंतांविषयी, कारण उत्सवाच्या दिवशी अभिषेक नंतर वेळ थोडा असतो, कथेसाठी वेळ भेटत नाही, म्हणून आपण हा उपक्रम आयोजित केला आहे, ज्यामुळे कथा पण ऐकण्यासाठी होते आणि वातावरणाची सुद्धा निर्मिती होते. तर सर्वांना विनंती आहे, ज्यांना ज्यांना शक्य असेल, तशा सुट्ट्या चालू झालेल्या आहेत, सर्वांनी सकाळी 8 ते 9:30 आणि त्यानंतर मग सगळ्यांसाठी नाश्ता प्रसाद देखील असेल. तर पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद. आणि विशेष करून ज्या माताजी, जवळजवळ 30 माताजी दररोज त्यांनी गेल्या 15 दिवसापासून ही शिबिर किंवा बालसंस्कार शिबिर जी चालू केलेली होती. सोलापूर आपल्या झोनमध्ये प्रसिद्ध आहे. सगळ्यात मोठ्या संख्येने या ठिकाणी हे बालसंस्कार शिबिर आयोजित केले जाते वेगवेगळ्या ठिकाणी. तर त्या सर्व टीचर्सना, सर्व विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांचं विशेष धन्यवाद. टीचर्स तर होते, आपण विद्यार्थीच नसले तर कोणाला शिकवणार. तर विद्यार्थ्यांना आपण पाठवलं आणि खरोखर आपल्या मुलांना सुसंस्कृत बनवण्याची सुरुवात जी आपण केलेली आहे ती अशीच राहू द्या. येत्या गुरुवारी आपण सर्वांसाठी हा नरसिंह जयंतीचा कार्यक्रम आहे. आणि जसं आपण रविवारी आज आलात, दर रविवारी सकाळी 8 ते 9:30 या वेळेमध्ये भागवत कक्षा, भागवतावरती प्रवचन, प्रवचनानंतर सर्वांसाठी महाप्रसाद देखील असतो. आणि वेगवेगळ्या ठिकाणी देखील सोलापूर शहरामध्ये दाजीपेठ आहे, साखरपेठ आहे, किंवा पद्मानगर आहे, जुने घरकुल आहे, विनायक नगर, नवीन घरकुल, नीलमनगर, प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी साप्ताहिक सत्संग देखील आयोजित होतात. त्याची माहिती आपण आमच्या भक्तांद्वारे प्राप्त करू शकता. कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणते वार आहेत आणि कोणत्या दिवशी सत्संग होतात, आणि आपलं जीवन आपण यशस्वी बनवू शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे